या संस्थेचे कार्यक्षेत्र 5 तालुक्यांत विस्तारलेले होते. संस्थेचे सभासद होते 1,64,444 आणि संस्थेत कामाला होते तब्बल 1,552 कर्मचारी. पण 2011 साल उजाडलं आणि ही संस्थाच बंद पडली. तब्बल 1,500 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आणि सहकारातून उभारलेल्या या कामधेनूला अक्षरशः टाळे ठोकले गेले. ही संस्था जेव्हा बंद झाली तेव्हा थकबाकीचं कारण दिलं गेलं. आकडेमोड करून तब्बल 2,395 कोटींची देणी दाखवण्यात आली. पण खरी गोम वेगळीच होती अशा चर्चा रंगल्या. केवळ राजकीय कुरघोड्यांनी एका महत्त्वाच्या संस्थेला दिवाळखोरीत ढकलल्याचा आरोप आजही होतो. ही संस्था बंद करून कुणी कुणाची जिरवली हा भाग निराळा. पण या संस्थेनं सहकार चळवळीला मात्र एक मोठा धडा नक्की दिला. तब्बल 42 वर्षे इमाने इतबारे सेवा करणाऱ्या याच मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. साधारणतः 60चं दशक होतं. स्वातंत्र्यानंतरचा स्वयंपूर्ण भारत बाळसं धरू लागला होता. केंद्रातील काँग्रेसचं सरकार ग्रामीण भागाला स्वयंपूर्ण करू पाहत होतं. ऊर्जेच्या बाबतीतही ग्रामीण भाग स्वावलंबी व्हावा यासाठी केंद्र सरकारनं रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनची स्थापना केली. 1969 ला स्थापन झालेल्या या संस्थेद्वारे देशात 5 पथदर्शी प्रकल्प राबवले गेले. यातलाच एक प्रकल्प होता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा सहकारी वीज संस्था. काँग्रेसचे नेते गोविंदराव अधिक बाबूराव दादा तणपुरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरवले. पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटीलही त्यात सहभागी झाले. सहकारातील याच नेत्यांनी एकत्र येत श्रीरामपूर येथे मुख्यालय स्थापन करत या संस्थेची पायाभरणी केली. राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील सगळी गावे आणि राहता संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील काही गावे अशा तब्बल 183 गावात वीज पुरवठा, तांत्रिक बिघाड दुरुस्ती, मीटर रीडिंग, बिल वसुली अशी सगळी कामे या संस्थेकडून केली गेली. तब्बल 1,880 किलोमीटर चौरस परिघात या कंपनीने काम सुरू केले. 1969 ला नोंदणी झाल्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र सरकारने 1 मे 1971 ला या संस्थेला वीज वितरणाचा अधिकृत परवाना दिला. याच दिवशी मुळा प्रवरा संस्थेने तात्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज जाळे ताब्यात घेत प्रत्यक्ष वीज वितरणाची कामे सुरू केली. जिल्ह्यातील 183 गावांमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केली. ही संस्था स्वतः वीज तयार करत नसे. ती MSEB कडून घाऊक दराने वीज खरेदी करायची आणि स्वतःच्या यंत्रणेद्वारे ती ग्राहकांपर्यंत पोहोचवून बिले वसूल करायची. या कंपनीला पहिले 20 वर्षे म्हणजे 1991 पर्यंत या कामाचा परवाना सरकारनं दिला होता. या सहकारी तत्वावरील वीज वितरण कंपनीने या 5ही तालुक्यातील गावात नवी क्रांती घडवून आणली. संस्था सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतीपंपांना तातडीनं वीज जोडण्या मिळाल्या. त्यामुळे या भागात ऊस आणि इतर पिकांचे उत्पादन प्रचंड वाढले. ही शेतकऱ्यांची स्वतःची संस्था असल्याने सुरुवातीच्या काळात तक्रार निवारण आणि नवीन कनेक्शन मिळणे अत्यंत सोपे होते. यामुळे राष्ट्रीय पातळीवर या सहकारी मॉडेलचे प्रचंड कौतुक झाले. संस्थेचे सुरुवातीचे काम अत्यंत समाधानकारक राहिले. पहिली 25 वर्षे ही संस्था प्रचंड नफ्यात सुरू राहिली. त्यामुळे 1991 मध्ये सरकारने तिच्या परवान्याला पुढील 20 वर्षांसाठी म्हणजेच 2011 पर्यंत मुदतवाढ दिली. परंतु त्यानंतर संस्थेच्या कामकाजाला नजर लागल्यासारखी स्थिती झाली. 1990च्या उत्तरार्धानंतर संस्थेला राजकीय हस्तक्षेप, शेतीपंपांची न झालेली वीज बिल वसुली आणि वाढत्या गळतीचे ग्रहण लागले. संस्था महावितरणकडून वीज खरेदी करायची, पण ग्राहकांकडून वसुली होत नसल्याने महावितरणचे पैसे थकू लागले. पाहता पाहता ही थकबाकी तब्बल 2200 कोटी रुपयांच्या वर गेली. संस्था प्रचंड तोट्यात चालून आर्थिक गर्तेत सापडली. हे सलग 20 वर्षे चाललं. 31 जानेवारी 2011 पर्यंत या संस्थेला परवाना होता. परंतु याच थकबाकीमुळे महावितरणने पुढे परवाना नूतनीकरणास नकार दिला.
आणि संस्था डबघाईस आली. 1 फेब्रुवारी 2011ला अधिकृतपणे बंद पडली. या कंपनीचे संपूर्ण वीज वितरणाचे जाळे महावितरणने त्यांच्या ताब्यात घेतले. सहकाराच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला. 1969 मध्ये रोवलेले हे सहकाराचे रोपटे 1971 मध्ये बहरले. पुढील 25 वर्षे नफा आणि कौतुक मिळवून अखेर थकबाकी आणि राजकारणाच्या वादळात 1 फेब्रुवारी 2011 रोजी कायमचे कोमेजले. 42 वर्षांचा हा प्रवास आजही सहकार क्षेत्रातील एक मोठा धडा मानला जातो. थकबाकीमुळे ही संस्था बंद पडली हे ढळढळीत सत्य होतं, तरीही राजकीय कुरघोड्यांची गोळाबेरीज त्यामागे होती अशाही चर्चा रंगल्या. या संस्थेचा परवाना रद्द करण्यामागे पवार विरुद्ध विखे हा राजकीय वादही असल्याचे सांगितलं गेलं. संस्थेवर कारवाई झाली तेव्हा अजितदादा पवार हेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री होते. त्यांच्याच आदेशानं ही कारवाई झाली. नंतर विखे पवार गेल्या अनेक दशकापासूनचा वाद आणि 1991च्या नगर दक्षिण लोकसभेत झालेली न्यायालयीन लढाई हे दोन मुद्दे त्यानंतर पुन्हा चर्चेत आले. विखे पवार या शीतयुद्धात या सहकारी संस्थेचा बळी गेल्याच्या चर्चा रंगल्या. कारण या कारवाईनंतर विखेंनीही अजित पवारांवर थेट निशाणा साधला होता. तत्कालीन कृषी मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, राज्यातील काही प्रवृत्तींनी केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि वैयक्तिक हेव्या दाव्यापोटी ही संस्था कायमची संपवण्याची कारवाई घडून आणली. त्यांच्या या बोलण्याचा रोख अर्थातच ऊर्जा मंत्री अजित पवारांकडे असल्याच्या चर्चा रंगल्या. जेव्हा विखे पाटलांनी महावितरणमुळे मुळा प्रवराचा वीज पुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला, तेव्हा अजित पवारांनी विखेंच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते की मुळा प्रवरा संस्था बिल भरत नाही, त्यांच्या थकबाकीचा बोजा राज्यातील इतर प्रामाणिक ग्राहकांना सोसावा लागतोय. कायदा आणि नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. कुणाच्याही दादागिरीला सरकार भीक घालणार नाही. विखे पवार वादातून या संस्थेवर कारवाई केली गेली असे आरोप त्यानंतर कित्येक वर्ष होत राहिले. खरं तर सहकार क्षेत्रात एखादी मोठी संस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा तिचे राजकीय महत्त्व पाहून राज्य सरकार विशेष पॅकेज किंवा बेल आउट देऊन ती संस्था वाचवतात. यापूर्वी महाराष्ट्रातून अनेक साखर कारखान्यांच्या बाबतीत असे घडल्याचीही उदाहरणे होती. मुळा प्रवराच्या बाबतीतही महावितरणने थकबाकीचे हप्ते पाडून द्यावेत व परवाना नूतनीकरणाला सरकारने मध्यस्थी करावी अशी विनंती विखेंनी तत्कालीन सरकारकडे केली होती. मात्र अजित पवार यांच्या ऊर्जा मंत्रालयाने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. महावितरणला संस्थेचे अधिग्रहण करण्याचे थेट आदेश दिले. हा सरकारचा ताठरपणा राजकीय वैराचा सर्वात मोठा पुरावा मानला गेला. या संस्थेवर अधिक तनपुरे, मुरकुटे, ससाणे यांचे वर्चस्व असले तरी विखेंचे अधिपत्य जास्त राहिले. या संस्थेद्वारे तब्बल 2.25 लाख ग्राहकांशी या सगळ्याच नेत्यांचे नाते राहिले होते. परंतु ती बंद केल्यानंतर विखेंना सर्वात जास्त फटका बसेल अशा शक्यता वर्तवल्या गेल्या. काँग्रेसमध्ये असूनही पुढची 7-8 वर्षे विखेंवर कुरघोड्या करण्याची एकही संधी पवारांनी सोडली नाही. याच कुरघोड्यांना कंटाळून अखेर 2019 मध्ये विखे भाजपामध्ये आले आणि पुढे 5-6 वर्षात त्यांनी पुन्हा पवारांच्या हातून जिल्हा हिसकावून घेतला. एका राजकीय वादात सहकारी संस्थेचा मात्र बळी गेला, हेही तितकेच खरे. मित्रांनो, मुळा प्रवरा वीज वितरण कंपनीच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? या संस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच नवनवीन विषय हाताळण्याची ऊर्जा येते. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.